नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवा, कष्ट करा. पालकमंत्री सुभाष देसाई यांचे साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रतिपादन. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा. पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश. मुस्लिम आरक्षणासाठी राज्यभरातून मुंबईत धडकणार एमआयएमची तिरंगा रॅली. खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. प्रशासकीय यंत्रणांनी विविध विकास कामांच्या प्रक्रियेला गती देत वेळेत मंजूर निधी खर्च करून विकास कामे वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणांच्या एकत्रित आढावा बैठकीत घेण्यात आल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बीबी नेमाने यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात चांगले काम केले असून कोविड तपासणी वाढवण्याबरोबरच जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण करावे. तसेच जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या निधीचे उपयोजन करून जिल्ह्यातील विकास काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास वाटप केलेला निधी उपयोगात आणून ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना तयार ठेवण्याचे निर्देश देसाई यांनी दिले. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विविध विकास कामाचे सादरीकरण संगणकीय सादरीकरणाद्वारे आढावा बैठकीच्या सुरुवातीला केले. ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर्स, त्यानंतर आयसीयू बेड्स या सगळ्याचा आढावा घेऊन त्यात कुठेही शिथिलता येत नाही याच्यावर लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे. त्यानंतर आता टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा 18 वर्षाखालील जे युवक आहेत त्यांचे सुद्धा टेस्टिंग सुरू करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यानंतर व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत पहिला डोस लसीकरणाचा या डिसेंबर अखेरपर्यंत या जिल्ह्याचा 100% पूर्ण होईल. आज जिल्हा प्रशासन, संबंधित जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांचा सर्व कामाचा आढावा घेतला आणि त्याच्यामधून बरेच कामांची प्रगती कशी आहे आणि कशी पूर्ण होत चाललेली आहे याचा एक अंदाज आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही कामं आम्ही नव्यानं जी हातात घेतलेली आहेत ती आपल्याला थोडी माहिती द्यायची. तर संभाजीनगर अहमदनगर रेल्वे मार्ग जो प्रस्तावित केलेला आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि या जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प आहे. त्यानंतर संभाजीनगर शिर्डी हा 112 किलोमीटर लांबीचा एक रस्ता ही जो बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याचा काही भाग वापरात घेऊन हा एक नवा रस्ता तयार केला जातोय. नंतर वेरूळचं कृष्णेश्वर मंदिर तो एक प्रकल्प बऱ्याच चर्चेत होता, परंतु त्याला अंतिम मान्यता मिळालेली आहे. निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही जिल्हा क्रीडा संकुलाचं काम आता सुरू करत आहोत आणि विभागीय क्रीडा संकुलाला सुद्धा 7 कोटी इतका निधी उपलब्ध झालेला आहे. तेव्हा ही जिल्हा क्रीडा संकुल आणि विभागीय क्रीडा संकुल ह्या 2 संकुलांची भर जिल्ह्याच्या क्रीडा विकासामध्ये पडत आहे. ग्रामीण भागामध्ये घरोघरी नळ ही एक आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुद्धा पूर्ततेने
पूर्ततेकडे कशी जाते याचा आढावा घेतला आहे. 834 गावांची ही योजना पूर्ण झालेली आहे. दर डोई 55 लिटर पाणी आणि ते चांगलं पाणी, शुद्ध पाणी मिळावं अशा प्रकारची ही योजना आहे. पालकमंत्री यांनी पाणी पुरवठ्याचे कामकाज लवकरच पूर्ण होणार असल्याची घोषणा शहरात केली. यावर 1680 कोटी रुपयांची ही योजना भाजपने आणल्याचा दावा आमदार अतुल सावेंनी केला, तर ही योजना पूर्ण होणार नसल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी एडीएनशी बोलताना केला. मला तर वाटतं काहीतरी म्हणजे विकृत मनोवृत्तीचे लोकच असं बोलतील. अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की 1680 कोटी 1680 कोटी रुपयाची इतकी मोठी योजना महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी या संभाजीनगर शहरासाठी दिली आणि ती सुरू केल्यानंतर त्याची प्रगती कशी आहे हे बघायला सुद्धा एकदा ते आले. 52 मनोरा टाक्या उभ्या करायच्या आहेत, 1-2 नाहीत, 52. त्याच्यातल्या जवळजवळ 15% काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे रखडलेलं कुठे आहे? 3 वर्षाची योजना आहे. 1680 कोटी रुपये हे काही महिन्या 2 महिन्यात खर्च होणार नाही, 3 वर्ष लागणार. MJPच्या माध्यमातून 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर केली होती. 22 डिसेंबर 2019 रोजी ह्या योजनेचं टेंडर उघडलं, टेंडर अलॉट झालं. पण आता जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेत, पण या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची गती नाही. खोटं बोललेलं आहे की हे चांगल्या रीतीने हे स्कीम सुरू आहे. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे ज्या गतीने हे काम करायला पाहिजे होतं, कारण हे स्कीम कधी सँक्शन झाली आणि आतापर्यंत किती काम झालेलं आहे. जेव्हा आम्ही हे कॉन्ट्रॅक्टरशी बोलतो, तो म्हणतो की भाव खूप वाढलेले आहे आणि ते आम्हाला परवडत नाही. म्हणजे हे सरकारच्या आणि ते एजन्सी जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे त्यांचा मुद्दा आहे. औरंगाबाद शहराला पाणी पाहिजे आणि ते पाणी आपण देणार का? म्हणजे आपण ऐकले असेल की डिसेंबरपर्यंत आम्ही 20% 30% पाणी वाढवून देणार आहे. अनेक हे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं, पण ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. आणि ज्याप्रमाणे ज्या गतीने हे काम सुरू आहे, मला असं वाटत नाही की येणाऱ्या 5 वर्षामध्येही हे स्कीम पूर्ण होणार आहे. MIM पक्षाच्या वतीने मुस्लिम आरक्षणासाठी राज्यातून मुंबईवर तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केली. आम्ही एक हाक दिली होती की चलो मुंबई, आणि जे मुख्य मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे एक तर मुस्लिम रिझर्वेशनच्या बाबतीत आहे आणि दुसरा जे आमची वक्फ बोर्डाची जमीन आहे 93,000 एकर जमीन आहे आणि त्याची देखरेख करण्यासाठी फक्त 23 लोकांचा स्टाफ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. उद्या आमची एक रॅली निघणार आहे. सर्व लोक आम्ही कारमध्ये जाणार आहे आणि त्या कारवर आम्ही तिरंगा झेंडा लावून जाणार आहे. आम्ही त्याचं नाव दिलेलं आहे तिरंगा रॅली, कारण या वर्ष जे आहे ते या देशाचा 75वा वर्ष आहे आझादीचा आणि पंतप्रधान साहेबांनी सांगितलेले आहे की आपल्याला अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. ते अमृत महोत्सव आम्ही या पद्धतीने साजरा करणार आहे. आम्ही मुंबईला जाणार आहे. अनेक वेळा आम्ही मुंबईमध्ये जे ग्राउंड्स आणि जे हॉल्स आम्ही घेतले होतं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते त्यांना प्रेशर टाकून पोलिसांवर दबाव आणून ते सगळं कॅन्सल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आता आम्ही मुंबईला जाणार आहे. आमची जागा फिक्स झालेली आहे आणि मुंबई जाताना आमच्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी सुद्धा येणार आहे आणि या मागणीसाठी आम्ही पोलिसांना हात जोडून विनंती करणार आहे की आमच्या हे तिरंगा यात्राला तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. प्रशिक्षणार्थींना उद्योग विकसित करण्यास मदत व्हावी म्हणून प्रशिक्षण केंद्रांच्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उद्योजक निवास येथे बांधण्यात आलेल्या विस्तारित वसतिगृह आणि डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मंत्री देसाई यांनी इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमास खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अतुल सावे, उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विकास केंद्राचे कार्यकारी संचालक यशवंते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात मंत्री देसाई यांच्या हस्ते निर्यातदार मार्गदर्शक पुस्तिका आणि उद्योजकता विकास केंद्रातील
प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथा पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. तर नागपूर येथील अगरबत्ती क्लस्टर बाबत सविस्तर माहिती ऑनलाईन स्वरूपातून मंत्री देसाई यांना देण्यात आली. औरंगाबादच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे समाधान मिळून प्रशिक्षणाचा व्यवसाय वृद्धीसाठी लाभ होईल. जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट यंत्रणा असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या विकास केंद्राच्या वसतिगृह बांधण्यासाठी मदत केली आहे, असे पालकमंत्री देसाई म्हणाले. डॉक्टर कांबळे यांनी उद्योजकता विकास केंद्राची वाटचाल आणि आगामी प्रकल्पांबाबत माहिती दिली. औरंगाबादेत उद्योजकतेला पोषक वातावरण असून जागतिक पातळीवरील प्रशिक्षणाची सोय या ठिकाणी झाल्याने उद्योजकांमध्ये वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक सुरेश लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे यांनी केले. आभार यशवंते यांनी मानले. तेव्हा कुठल्याही ज्याला स्वयंरोजगार करायचा आहे, केवळ नोकरीच्या मागे न लागता आता मराठी तरुणांनी स्वयंरोजगाराच्या मागे लागलं पाहिजे. स्वतःचा उद्योग उभारून नोकऱ्या देणारे झाले पाहिजेत, अशी आमची आग्रहाची विनंती आहे. आणि त्यामुळे त्यांना भांडवल उभारणीत, प्रशिक्षण देण्यात आणि सर्व तऱ्हेचं सहकार्य देण्यामध्ये राज्य शासन कुठेही कमी पडत नाही आणि महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या नेहमीच आघाडीवर राहील. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असून शुक्रवारी या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला कर्मचाऱ्यांचा संप शुक्रवारीही सुरूच होता. सरकारबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. औरंगाबादेतही हे आंदोलन तीव्र होत असून या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी शुक्रवारी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. एडीएन सोबत बोलताना आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्ये RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाबूरावजी कदम साहेब यांनी आज आपल्या औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथे सदिच्छा भेट देऊन कामगारांचा हा जो महिन्याभरापासून दुखवटा चालू आहे त्या दुखवट्याप्रती सांत्वना आणि धीर देण्यासाठी आणि कामगारांमध्ये एक नवीन जोश आणि उत्साह भरण्यासाठी ते प्रत्यक्ष आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत आज आगार क्रमांक 2 येथे आले होते. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांनी एसटी कामगारांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यावर त्यांनी खूप चांगले विचार मांडले. त्यांच्या विचाराअंती आम्हाला असं स्पष्ट जाणवलं की संपूर्ण RPI गट हा आमच्या पूर्णपणे पाठीशी खंबीर आहे. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते तथा आमदार माननीय अंबादास दानवेदादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नासिर पठाण मित्रमंडळ, भवानीनगर, कैलाशनगर, दादा कॉलनी, औरंगाबाद. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद. एक बार ज़रूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, प्रवक्ते तथा आमदार माननीय अंबादास दानवे दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अभिजित पगारे, शिवसेना उपविभाग प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक संतोष बोर्डे, शिवसैनिक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने ज्ञान मिळवावे असा सल्ला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिला। सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या भेटीदरम्यान आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदींची उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना ड्रेसचे तर शेतकऱ्यांना सातबाराचेही वाटप करण्यात आले। सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणे जिल्ह्यातील इतर शाळांनीही शाळेतील सुविधांचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत। या शाळेसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली। आमदार संजय शिरसाट यांनी शाळेतील सोयी सुविधांची माहिती दिली। शिवाय या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षणासाठी अधिकच्या 4 वर्ग खोल्या, संगणक, लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची मागणी केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शाळेत राबवित असलेल्या अभिनव प्रकल्पांबाबत सांगितले। शिक्षिका श्रीमती गाडेकर यांनी शाळेतील सोयी सुविधांबाबत माहिती दिली। सातारा गावातील खंडोबा देवस्थानाला क दर्जा प्राप्त करून दिल्याबाबत नगरसेवक सिद्धार्थ शिरसाट, रमेश बाहुले आणि विशाल धुमाळ यांनी मंत्री देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले। मी नक्कीच माझ्या परीनेनं या शाळेला आणखी काही सहाय्य करता येईल यासाठी प्रयत्न करेन, नव्हे नक्कीच ती पूर्तता करेन असं या ठिकाणी नमूद करतो। आणि विद्यार्थ्यांनी या सगळ्या सुविधांचा फायदा घेऊन आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे, शिक्षणामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि पुढे मोठं होऊन शाळेचं नावलौकिक वाढवण्याची जिद्द बाळगली पाहिजे। शाळा पाहिली की तिथलच्या काही त्रुटी आपण पहिल्यांदा दाखवत असतो, परंतु या शाळेमध्ये आल्यानंतर काय चांगलं केलंय हे सर्वजण दाखवत होते। त्या टायमाला मनाला अभिमान वाटत होता की एक जिल्हा परिषदची असलेली शाळा, परंतु अत्यंत नीटनेटकी, अत्यंत चांगली। मी तर मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व शिक्षकाचं मनापासून यासाठी कौतुक करेन की हे जे ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना तुम्ही आपली मुलं म्हणून, माझी मुलं आहेत, माझी जबाबदारी आहे म्हणून सर्वजण तुम्ही त्यांना शिकवता, त्याबद्दल तुमचं मनापासून आभारच आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यावेळेला आपला कोणाला वाईट वाटू नाही म्हणून आज हा देखील एक याच्यामध्ये उद्देश आहे की पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांना विनंती ही करायची आहे की त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश पत्रकारांना, पत्रकार बांधवांना द्यायचा नाही अशा पद्धतीच्या सूचना आहेत। त्याकरता स्वतः साहेब तुम्हा सर्वांशी संपर्क करतील। मग कदाचित त्या बैठकीच्या अगोदरही ती पत्रकार परिषद होईल किंवा बैठकीच्या नंतरही ती पत्रकार परिषद होईल। तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या सर्वांना सांगायचा होता की कुणीही वाईट वाटून घेऊ नये, की जेणेकरून इथे जे काही बोललं जाणार आहे किंवा जे काही मार्गदर्शन केलं जाणार आहे हे पदाधिकारी आणि साहेबांच्या मधलंच तो एक हे राहावा दुवा, तो बाहेर त्याचा हे होऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला आलेल्या आहेत। स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी स्थापना वर्ष असल्याने संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे जानेवारीत पहिले विश्वासात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या वर्षी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी स्थापना वर्ष आहे। त्यामुळे विवेकानंद महाविद्यालय हे सह आयोजकाच्या भूमिकेत असल्याचे संस्थेचे मी स्वतः सचिव श्रीमंत सिसोदे पाटील यांनी सांगितलेले आहे। याशिवाय भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद औरंगाबाद, शिवाजी विद्यापीठ, मराठी अध्यापक संघटना कोल्हापूर, इन्स्मधून मीडिया लिमिटेड या संस्थांचेही सहआयोजक भूमिकेत आहे। या संमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातून सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि या निमित्ताने त्यांचे आम्हाला काही रिसर्च पेपर मिळालेले आहेत। त्या रिसर्च पेपरचं आम्ही एक चांगला ग्रंथ करीत आहोत। याशिवाय
जगभरामध्ये जेवढे काही धर्मसंप्रदाय आहेत त्या प्रत्येक धर्माचं वेगळं भक्तिसंगीत आहे. त्या भक्तिसंगीताचं सादरीकरण त्या ठिकाणी आम्ही घेतो आहे. त्या ठिकाणी जी ग्रंथदिंडी निघणार आहे ती ग्रंथदिंडी इतर ग्रंथदिंडीपेक्षा ती वेगळी ग्रंथदिंडी असणार आहे. आणि याशिवाय केवळ जे हे हिंदुझम किंवा सुफी संत किंवा महाराष्ट्रात जेवढे काही धर्म आहेत एवढ्यापुरते हे मर्यादित नाही, तर यामध्ये आपल्याला अगदी वेगळे धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करताना दिसते. जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना 3 महिन्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर करण्यात आला असून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी पंचायत समिती कार्यालय सभागृहात पार पडली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. याबरोबरच बैठकीत कोरोनाने मृत्यू झाले पण त्यांच्या नातेवाईकांकडे कागदपत्रे नाहीत, त्याला काही पर्याय आहे का? संबंधित ग्रामपंचायत मनपा प्रमाणपत्र देत नाही, अशा परिस्थितीत संबंधित वारसांना 50,000ची मदत कशी भेटणार, असा प्रश्न आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी स्थायी समिती सभेत उपस्थित केला. ज्यांच्याकडे RT-PCR रिपोर्टही नाही अशांच्या नातेवाईकांना मदत कशी भेटणार, असा सवाल समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केला. रुग्णांचा मृत्यू जर कोविडमुळे झाला असेल तर संबंधित ग्रामपंचायतीने मृत्यूपत्र द्यावे असा ठराव घेण्याची मागणीही गलांडे यांनी केली. या रुग्णांवर अंत्यविधी शहरात झालेले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत देणार नाही असे उपाध्यक्ष LG गायकवाड म्हणाले. निमोनिया श्वसनाच्या विकाराने मृत्यू झालेले अशांचे मृत्यू गृहीत धरले तरच मदत मिळू शकते, असे सदस्य मधुकर वालतुरे म्हणाले. अखेर जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे हे प्रस्ताव पाठवावे असा ठराव मंजूर करण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. यशस्वी होण्यासाठी ज्ञान मिळवा, कष्ट करा, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रतिपादन. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करा, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश. मुस्लिम आरक्षणासाठी राज्यभरातून मुंबईत धडकणार MIMची तिरंगा रॅली, खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी सभेत मंजूर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.